नाश्ता बनवताना एकच विचार आपल्या डोक्यात असतो, नाश्ता चवदार असावा, पौष्टिक असावा आणि तो सगळ्यांना आवडावा. तर अशीच एक रेसिपी आज मी बनवणार आहे. तर यासाठी मी अर्धा कप रवा घेतला आहे, अर्धा कप बेसन घेतलं, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं. यामध्ये आता मी किसलेलं आलं घातलं आहे, हिरवी मिरची घातली, यानंतर मेथी अगदी बारीक चिरून घातली, कोथिंबीर घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. यामध्ये मी मेथी घातली, तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता. पाव कप यामध्ये दही घातलं आणि थोडंसं पाणी घालून सैलसर असं हे पीठ तयार करून घेतलं आहे. यानंतर झाकून हे 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून दिलं आहे. यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करते. 1 चमचा तेल गरम करून यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता घातला आहे, सफेद तीळ घातलेत, हिंग घातला, यानंतर शेंगदाण्याचा कूट घातला आहे. फोडणी तयार आहे. ही फोडणी या मिश्रणामध्ये घालायची आहे. फोडणी मिक्स करून घेतले. अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घातला आहे, जो ऑप्शनल आहे. इथे मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये तेल घालायचं आहे, मोहरी, तीळ, कढीपत्ता घातला आहे. यावर तयार केलेलं मिश्रण जाडसर पसरवून घ्यायचं आहे आणि झाकून 2 ते 3 मिनटं हे भाजून घेतलं आहे. पहा 3 मिनटानंतर हे उलटून घ्यायचं आहे. खूप मस्त रंग आला आहे, पाहू शकता. पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं हे भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने अगदी खरपूस हे भाजलं गेलं आहे. तर हा आपला नाश्ता तयार आहे. काढून घेऊया. टोमॅटो केचपबरोबर इथे मी सर्व केला आहे. कुठल्याही चटणीबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. तर हा पौष्टिक, चवदार आणि सगळ्यांना आवडेल असा नाश्ता नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.